कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रकरण 8. कपट बुद्धीचा उचित मुखभंग. गुरु शुश्रूषेच्या बळावर परशुरामाला मनोमन प्रसन्न करून त्याच्याकडून कर्णाने ब्रह्मास्त्र कशा तऱ्हेने प्राप्त करून घेतले हा प्रसंग मागे पाहिला. आचार्यांच्या विद्यार्थी वर्गात इतरांबरोबर कर्णही त्यांच्याजवळ विद्याध्ययन करीत होता हेही आपण मागे पुराव्यासह पाहिले. स्वतः कर्णानेही ते मान्य केलेले आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य व परशुराम यांच्याजवळ आपण सर्व तऱ्हेची अस्त्रविद्या शिकलो असे त्याने वनपर्वातही कबूल केले आहे. स्वतःच कर्णाने आपल्या मुखाने ही कबुली दिली आहे. यावरून कोणाला असे वाटेल की त्याने आपल्या विद्यादात्या गुरूंबद्दल कृतज्ञता म्हणून ही श्रेय नामावली उच्चारली आहे, तर तो एक गैरसमज होईल. नामोच्चारातच जर कोणाला कर्णाची महान कृतज्ञता दिसत असली तर तो भ्रम ठरेल अशी वस्तुस्थिती आहे. येथे नाव घेण्यापुरतीच फक्त कृतज्ञता व्यक्त झाली आहे हे मात्र निश्चित. स्वतःची कवचकुंडले इंद्राला दिली तरी मला त्यापासून धोका नाही, कारण माझे महान अस्त्रबल हे विख्यात आहे. अशी स्वसामर्थ्याची प्रौढी सूर्याजवळ मिरवताना आपण कोणाजवळून विद्या संपादन केली ते कर्ण या निमित्ताने सहज सांगून गेला. अशी वरील श्लोकाची पार्श्वभूमी आहे. तात्पर्य कर्णमुखाने सत्य तेच या प्रसंगाने व्यक्त झाले आहे, कृतज्ञता नव्हे. वनपर्वतातील वरील पुराव्यावरून हे लक्षात येईल की सूतपुत्र म्हणून कर्णावर व त्याच्या शिक्षणावर अन्याय झालेला नाही. अन्याय केलाच असला तर तो कर्णानेच आपल्या श्रद्धेय गुरुस्थानावर केलेला आहे आणि याला जबाबदार कर्णच स्वतः आहे. कर्णाने आपले शिष्यत्व पत्करावे म्हणून कृप, द्रोण व परशुराम या तिघांपैकी कोणीही कर्णाला धुंडाळीत त्याच्या मागे लागलेले नव्हते किंवा अधिरथ सुताच्या गळी पडून व त्याच्या समोर पदर पसरून या तिघांनी त्याच्याकडे शिष्य मिळावा म्हणून कर्णाची मागणी केलेली नाही. तसा महाभारतात कुठेही पुरावा उपलब्ध नाही. द्रोणाची सेवा का केली नाही? कर्णाचे बाहुवीर्य, त्याचा संयम, त्याचे सौजन्य आणि त्याने केलेली परशुरामाची निर्लस सेवा यामुळे परशुराम कर्णावर संतुष्ट झाला, प्रसन्न झाला असे वरील श्लोकावरून कळते. मग प्रश्न असा उपस्थित होतो की अशीच निर्लस सेवा कर्णाने द्रोणाची का केली नाही? का द्रोणानेच अशी सेवा कर्णाकडून घेण्याच्या बाबतीत कर्णाला नकार दिला होता? का गुरु शुश्रूषा कशी करावी याचे वस्तुपाठ कर्णाला कोणी दिलेच नाहीत म्हणून त्याला द्रोणांची सेवा करता आली नाही? का सेवेशिवायही जर विद्या मिळत असेल तर सेवा का करावी असा विकल्प कर्णाच्या मनात आला म्हणून तो द्रोणांची सेवा करीत नाही? पण हे प्रश्न मुळातच अर्थशून्य आहेत, कारण परशुरामाची कर्णाने जी सेवा केली आहे त्यावरून ती कशी करावी हे त्याला नक्कीच कळत असले पाहिजे. मग हा फरक का? त्याचे कारण असे की कर्ण हा स्वार्थी आहे. ब्रह्मास्त्राच्या स्वार्थाकरिता व तेही अर्जुनाशी स्पर्धा करण्याच्या मत्सरी वृत्तीमुळे त्याला ते हवे आहे. त्यासाठीच तो परशुरामाची सेवा करायला प्रवृत्त झाला आहे. सौजन्य, सद्भाव आणि संयम हा कर्णाचा स्थायी भाव होता म्हणून त्याने परशुरामाची ही सेवा केलेली नाही, तर या सेवेतून अर्जुन वधाच्या निश्चितीचा आसुरी आनंद त्याला मिळणार होता म्हणून तो परशुरामासमोर इतका विनम्र झाला आहे. कर्णाच्या जीवनाचा एकूण आढावा घेतला तर त्यात असे आढळून येते की त्याने ज्यांच्याजवळून विद्या संपादन केली त्या कृप, द्रोण या आचार्यांचा व ज्यांच्या कृपेमुळे कर्णाला धनुर्विद्या हस्तगत करण्याची सूत असूनही मौलिक संधी मिळाली होती त्याही
कुरुकुलाच्या पितामहांचा भीष्मांचाच त्याने अधिक अपमान आणि उपहास केला आहे. कौरव, पांडव आणि देशोदेशीचे राजपुत्र आणि कर्ण या सर्व कुमारांना शिकविण्यासाठी आचार्य द्रोणांची योजना पितामह भीष्मांनी केलेली आहे. म्हणजे कृपाचार्य व द्रोणाचार्य यांच्यापेक्षाही कर्णावर खरे उपकार कोणी केले असतील तर ते वास्तविक भीष्मांनीच केलेले आहेत. भीष्मांनी फक्त द्रोणांची आचार्य म्हणून विद्यालयात नेमणूक केली आणि आयुष्यात नाव घेण्यासारखे काहीही केले नाही, अशी ती महाभारतातील एक अगदी नगण्य आणि सामान्य व्यक्तिरेखा आहे का? तर तसेही महाभारत सांगत नाही. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध तर भीष्म आहेतच, परंतु त्याहीपेक्षा ते कुरुकुलाचे संजीवक शास्त्रे आहेत. ज्या कुरुकुलातील दुर्योधनाच्या आश्रयाने अंगदेशाचे राजपद कर्ण उपभोगतो व सूत ठरूनही राजा होतो, त्याच कुरुकुलाच्या संवर्धनासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा होम करणारे भीष्म म्हणजे त्यागधुरंधर कुलदीपक आहेत. अत्युत्कट पितृभक्तीमुळे ज्यांनी पितृपरंपरेने चालत आलेल्या राजसिंहासनाचा त्याग, अंगावरील वस्त्रात अडकलेले गवत जितक्या सहज झटकून टाकावे तितक्या सहजी केला, हे भीष्म म्हणजे युगोयुगे कीर्तिमंत ठरलेले थोर सत्पुरुष आहेत. ज्या शंतनुपुत्र देवव्रताच्या आजन्म ब्रह्मचर्य पालनाच्या सहज वर्णाला भीष्मवाणी असे अभिधान प्राप्त झाले आणि ज्या भीष्मवाणीला जगतभक्षक काळानेही नतमस्तक होऊन मनाचा मुजरा केला, ते भीष्म म्हणजे समस्त मानव जातीचे गुरुपद भूषविणारे परात्पर आचार्य आहेत. ज्यांनी स्वतःच्या प्रचंड सामर्थ्याने, अतुलनीय पराक्रमाने कुरु साम्राज्याचा आणि स्वतःचाही डंका त्रिखंडात अखंडपणे गरजत ठेवला, असे हे भीष्म सामर्थ्य शिरोमणी समरसेनानी आहेत. ज्यांनी स्वतःच्या प्रलयंकर पराक्रमाची परिसीमा करून स्वतःच्या गुरुला क्षत्रियांतक परशुरामालाही युद्धात परास्त केले. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष मृत्यूवरही आपले प्रभुत्व गाजवून त्याला सतत 58 दिवस तिष्ठत ठेवले. हे यमाचाही दिमाग निष्प्रभ करणारे भीष्म आहेत. अशा या प्रातस्मरणीय स्वनामधन्य पितामहांसमोर हा कर्ण कोणीच नाही. तरीही अशा या उपकारकर्त्या पितामहांशी कर्णाची वर्तणूक कशी आहे या दृष्टीने कर्णाने भीष्मांचा वेळोवेळी केलेला अपमान इतिहास म्हणून जरूर पाहण्यासारखा आहे. स्वयंवरात मत्स्यवेधाचा पण जिंकून अर्जुनाने द्रौपदी जिंकली व यामुळे द्रुपदासारखा समर्थ राजा पांडवांचा सहाय्यकर्ता झाला. दुर्योधन व कर्णाच्या दृष्टीने ही घटना चिंतनीय होती. पांडव निराधार होते तोपर्यंतच त्यांना जगातून नाहीसे करण्याचा कट फसला आणि उलट ते द्रुपदाच्या सहाय्याने अधिक शक्तिशाली झाले. या घटनेचे कौरवांना, विशेषतः दुर्योधन कर्णाला दुःख झाले. तरीही पांडवांना द्रुपदासारखा पाठीराखा मिळाल्याबद्दल धृतराष्ट्राने विदुराजवळ तोंड देखला आनंद व्यक्त केला. त्यामुळे दुर्योधन आपल्या बापावरच संतापला आणि त्याने धृतराष्ट्राचा निषेध केला. तेव्हा धृतराष्ट्रानेही आपण विदुरासमोर वरवरच आनंद व्यक्त केला असे कबूल केले व या बाबतीत त्याने दुर्योधन कर्णाचा प्रामाणिक सल्ला विचारला. पांडव आणि द्रौपदी यांच्यात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांच्यात आपापसात वैरभाव निर्माण करून त्यांना दुर्बल करावे, त्यांची एकी फोडावी, भीमावर मारेकरी घालावेत वगैरे काही उपाय दुर्योधन सुचवितो. हे उपाय ऐकल्यावर कर्ण दुर्योधनाचा
उपहास करतो आणि हे उपाय योजूनही पांडवांचा काटा काढण्यास यापूर्वीच अपयश आले, त्या अर्थी यानंतरही असले बालिश उपाय योजणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. शिवाय आता तर पांडवांना द्रौपदी मिळाली आहे, त्यामुळे असल्या मामूली उपायांनी पांडवांचा निपात होणार नाही, त्या भावाभावात कदापि फूट पडणार नाही, असे बोलून कर्णाने स्वतःचा उपाय सांगितला आहे. कर्ण म्हणतो, जोपर्यंत पांडवांचा पक्ष आपल्या इतका प्रबळ झालेला नाही तोपर्यंत द्रुपद राजा आपल्या पुत्रासह लढाईच्या दृष्टीने पांडवांच्या मदतीला येत नाही व कृष्णही यादवांचे सैन्य घेऊन त्यांच्या सहाय्यासाठी धावून येत नाही, तोपर्यंतच कौरवांच्या चतुरंग सैन्यासह पांडवांवर हल्ला करून त्यांना नामशेष करावे. वरील निर्वाणीचा उपाय ऐकल्याबरोबर तो धृतराष्ट्राला मनोमन पटलाही. त्याबद्दल त्याने कर्णाला शाबासकीही दिली. परंतु कर्णाचा उपाय लगेच अंमलात आणण्याचीही सोय नव्हती, कारण भीष्म, द्रोण, विदुर यांचाही विचार घेणे त्याला आवश्यक वाटले. म्हणून धृतराष्ट्राने त्याप्रमाणे या तिघांना बोलावून घेतले. अर्थात कर्णाचा हा सूडबुद्धीचा उपाय भीष्म द्रोणांना कसा पटणार? कुरु राज्यावर कौरव आणि पांडवांचा सारखाच हक्क आहे, तरी पांडवांना सामोपचाराने राज्याचा वाटा देऊन टाकणे हे सर्वांच्याच दृष्टीने कल्याणकारक आहे, असे स्पष्ट मत भीष्मांनी धृतराष्ट्राला दिले. द्रोणाचार्यांनीही भीष्मांच्या मताचे पुढील अध्यायात समर्थनच केले. या वयोवृद्धांनीही पांडवांना त्यांच्या वाटेचे अर्धे राज्य द्यावे असा सल्ला दिला. म्हणजे एका अर्थाने कर्णाने दिलेला सल्ला त्यांनी उखडूनच टाकला होता. त्यामुळेच पांडव द्वेषाने होरपळणाऱ्या कर्णाच्या नाकाला मिरच्या झोंबणे स्वाभाविकच होते. पांडवांना न्याय देण्याची भीष्म द्रोणांनी भाषा बोलणे म्हणजे जणू त्यांनी दुर्योधनाचा 7 पिढ्यांचा घोर अपमानच केला आहे, अशा समजुतीने हा नीच हीनबुद्धी असलेला महाभारतातील कर्ण भरकून पेटून उठला. कुरु राज्याचा अर्धा वाटा पांडवांना देण्यात सर्वांचे कल्याण आहे, असे भीष्म म्हणाले. त्यामुळे दुर्योधनाला राग येणे स्वाभाविक होते, कारण त्याच्या राज्याचा हिस्साच तोडून द्यायला लागणार होता. परंतु भीष्म द्रोणांच्या या सल्ल्यामुळे जणू काही आपल्या काळजाचाच काही भाग कापून पांडवांना द्यायला सांगितला आहे, अशा द्वेषाने कर्णाचा जळफाट झाला आणि त्या भरात त्याने भीष्म द्रोणांवर अद्दातद्दा तोंड सोडले, कारण कर्णाला सौजन्य मंजूर नाही. त्याच्या स्वभावातच मुरलेले आहे. भीष्म द्रोण वयाने थोर असले किंवा त्यांच्यामुळेच आपण विद्याध्ययन करून शकलो म्हणून काय झाले? पांडवांना ते राज्य द्या म्हणतात, याचा अर्थ काय? असेच या उन्मत्त कर्णाला वाटले. पांडवद्वेषाची सर्वांगाला कावीळ झालेला कर्ण साध्या शिष्टाचारालाही कसा वंचित होत असे, त्याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वीची ही राजकीय स्वरूपाची चर्चा चाललेली असताना आणि धृतराष्ट्राने स्वतःहून भीष्म द्रोणांना मतप्रदर्शनासाठी सन्मानाने पाचारण केलेले असताना दुर्योधनाचा मंत्री असलेला कर्ण त्याच कौरवांच्या सन्माननीय मंत्रिपद भूषविणाऱ्या व कुरु साम्राज्याचे आधारस्तंभ असलेल्या मंत्रीद्वयाचा धृतराष्ट्र दुर्योधनासमोर धडधडीत अपमान करतो. या प्रसंगापूर्वी भीष्म द्रोणांचा असा 4 चौघात तोंडावर बोलून कर्णाने अपमान केलेला नव्हता. म्हणजे कर्णाला त्यांच्याबद्दल मनातून आदर होता असा याचा अर्थ नाही. भीष्म, द्रोण, विदुर यांचा ओढा पांडवांकडे आहे हे कर्णाला माहीत होतेच. दुर्योधनाच्या दुष्टवृत्तीला सतत खतपाणी पुरवून कर्णाने यापूर्वीच त्याच्या मनावर आपली पकड घट्ट करायला हळूहळू सुरुवात केलेलीच आहे. पांडव द्वेष केला म्हणजे दुर्योधन मनातून सुखावतो हेही कर्णाने अचूक हेरले आहे. त्यामुळे
कौरवांच्या दरबारात स्वतःचे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने कर्ण सतत प्रयत्नशील आहे. दुर्योधन केवळ आपल्याच तंत्राने वागून कर्णाच्या द्वेषभावनेचे समाधान होण्यासारखे नव्हते, तर भीष्म, द्रोण व विदुर या जुन्या मानकऱ्यांविषयी दुर्योधनाच्या मनात तिटकारा, अनादर निर्माण झाला. म्हणजेच त्या मंत्रिमंडळात आपल्याला खरे वजन प्राप्त होईल याचा अचूक अंदाज बांधूनच कर्णाने सर्वांसमक्ष भीष्म द्रोणांची निंदा करण्याची संधी साधली व आपल्या असभ्य वृत्तीचे दर्शन घडविले. भीष्म द्रोणांची निंदा तीही धृतराष्ट्रासमोर मनात येताच कर्णाने केलेली नसणार, कारण कर्ण उद्धट आणि अविवेकी असला तरी दुर्योधनासारखा केवळ मूर्ख नाही, तर तो सावध आणि दुर्योधनापेक्षा तसा धूर्त आहे. म्हणून कर्णाने धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्या मनात घर करून बसलेल्या पांडव द्वेषाला स्वतःच्या कल्पक बुद्धिमत्तेचे अधिक बद्धमूल केलेले आहे. याच भूमिकेतून दुर्योधनाच्या सर्व कपट कारस्थानात त्याने दुर्योधनाला आत्मीयतेने मदतही केलेली आहे. साहजिकच आपल्या इतकाच कर्णही पांडवांना पाण्यात पाहतो असे लक्षात येताच कर्ण दुर्योधनाच्या गळ्यातला ताईत झाला, तर त्यात नवलते कोणते. पण केवळ दुर्योधनाच्या गळ्यातील ताईत होऊनही भागण्यासारखे नव्हते, कारण धृतराष्ट्रावर विदुराचा आणि भीष्मद्रोणांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या विचारांचा पगडा अधिक होता. मनातून पुत्रप्रेम कितीही असले तरी धृतराष्ट्राला या वडीलधाऱ्या मंडळींच्या व्यक्तिमत्वाचा मनातून धाक होता. मनात कितीही विकल्प आला तरी तडकाफडकी या थोरांना बाजूला सारणे धृतराष्ट्राला जमत नव्हते, कारण एकतर तो पांडूच्या पश्चात सिंहासनाचा आणि पांडवांचा पालनकर्ता पालक होता, पांडवांचा आश्रयदाता असल्यामुळे लाजेकाजेस्तव आणि सामाजिक दृष्टीनेही धृतराष्ट्राला पांडवांच्या विरुद्ध उघड विरोध दर्शवता येत नव्हता. म्हणून मनात असून आणि मनात नसूनही पांडवांच्या गुणांचे कौतुक करणे, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणे त्याला भाग पडत असे. विदुर समोर आला की धृतराष्ट्र पांडवांबद्दल नेहमीच चांगले बोलत असे. पुत्रप्रेमाने शेवटी त्याबद्दल त्याला वाईटही वाटे, परंतु पुत्रमोहाने शेवटी त्याबद्दल त्याला वाईटही वाटे, परंतु या बाबतीत त्याच्या मनाचा काटा नेहमीच सत्य असत्याकडे हेलकावे खात असे. पांडवांचा काटा काढण्याच्या दृष्टीने कुरूंच्या सिंहासनाच्या अधिपतीची अशी द्विधा मनस्थिती असणे दुर्योधन कर्ण यांच्या दृष्टीने घातकी आणि तितकीच गंभीर घटना होती. कोणताही कट वा कुटील कारस्थान करावयाचे म्हणजे सत्ता, सामर्थ्य आणि संपत्ती यांचेच सहाय्य असून भागत नाही, तर या सर्वांपेक्षा लागते ते मनाचे विलक्षण सामर्थ्य. निदान दुष्टकृत्यात तर मनाची खंबीरता अविचल पहाडासारखीच असणे आवश्यक असते. स्वार्थाच्या आड येणारे कोणीही असोत, त्यांना मिळेल त्या अस्त्राने वा शस्त्राने, मंत्राने वा तंत्राने नामशेष करावे लागते, देशोधडीलाच लावावे लागते. सीमा पार करून ज्यावेळी स्वार्थाचा वारू वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागतो, त्यावेळी त्याच्या पायाखाली येणाऱ्या, अडखळणाऱ्या न्याय, नीती, सत्य, सौजन्य, संयम, सद्भाव, प्रेम, भावना, रंग, रक्त, नाते, गोते या सर्वांची धुळदाण करीतच तो वारू वेगाने धावत असतो. तेच त्याचे जीवित कार्य असते. तात्पर्य, कुटील नीतीसाठी सर्वाधिक प्राधान्याने लागते ते मेलेले मुरदाड मन. अशा मुरदाड मनातूनच माना मुरगळण्याचे स्वार्थतंत्र सिद्ध होत असते. अशा तंत्रविद्यालयातूनच रावण, दुर्योधन, कर्ण, जरासंध, शिशुपाल यांच्यासारखे सिद्धपुरुष बाहेर पडत असतात. या स्वार्थतंत्राची सिद्धी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती साधना, तपश्चर्या दुर्योधनाने व कर्णाने जेवढी केली आहे तेवढी धृतराष्ट्राच्या हातून घडलेली नसल्यामुळेच त्याचे मन अजून पुरते बर्बाद झालेले नव्हते. आणि हेच नेमके कर्णाच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे त्याने पद्धतशीरपणे धृतराष्ट्राचे मन खंबीर
करण्याचा, पांडवांविषयीचा त्याचा द्वेष अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वभावतःच युद्धखोर दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीला कर्णाचे पाठबळ होते. म्हणूनच दुर्योधन त्याला घेऊनच धृतराष्ट्रासमोर गेला व कर्णाच्या देखतच त्याने धृतराष्ट्राच्या पांडवांविषयीच्या सौम्य भूमिकेचा निषेध केला. त्याचवेळी धृतराष्ट्रानेही कर्णाचा सल्ला विचारला. कर्णासारखा समर्थ बाहुबली दुर्योधनाची बाजू घेतो, त्या अर्थी त्यात काही तथ्य असले पाहिजे हे जसे धृतराष्ट्राला वाटले असेल, त्याचबरोबर कर्णानेही पांडवांविरुद्ध बोलण्याचे धाडस करून धृतराष्ट्राचाही अंदाज घेतला असेल. याचवेळी धृतराष्ट्रानेही कर्णाच्या बुद्धिकौशल्याची तारीफ करताच त्या भक्कम आधारावरच कर्णाने धृतराष्ट्रासमोर भीष्म द्रोणांची निंदा, त्यांचा अपमान करण्याचे धाडस केलेले आहे. सिंहासनाधीश्वर धृतराष्ट्रच जर आपल्याला आतून वश असेल तर भीष्म, द्रोण, विदुर यांची पर्वा करण्याची सूत्राम जरुरी नाही, असे कर्णाच्या विकृत व गर्विष्ठ मनाला वाटले तर ते स्वाभाविकच होते. एकदा कोणीतरी कौरवांच्या दरबारातील त्या जुन्या धेडांचे महत्त्व कमी करणे आवश्यक आहे, असेही कर्णासारख्या तरुण मनाला वाटणे त्याच्या दुष्ट प्रवृत्तीचा विचार करता योग्यच होते. स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीनेही कर्णाने हे धाडस करण्याचे ठरविले आणि त्या निमित्ताने पहिले पाऊल उचलले, अशी या प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. कर्ण हा स्वभावतःच युद्धखोर आहे, त्यातही त्याचे क्रौर्य अधिक आहे. त्यामुळेच कर्ण नेहमीच युद्धाची चिथावणी देण्याचे सत्कार्य करीत असतो. याही वेळी पांडव प्रबळ होण्यापूर्वीच त्यांच्यावर सर्व सैन्यांसह हल्ला करून त्यांचा निःपात करावा, अशी कर्णाची सरळ सरळ भूमिका आहे आणि याच्या नेमकी उलट भूमिका भीष्म द्रोणांची आहे. त्यामुळेच कर्णाने आपल्या मनातील मळमळ व्यक्त करून संधी साधली. जणू काही कर्णानेच भीष्म द्रोणांना नावलौकिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. कर्णाच्याच कृपाछत्राखाली हे दोघे वृद्ध कसे बसे जीवन कंठीत आहेत, अशा थाटात कर्णाने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. या दोघांना, भीष्म व द्रोण यांना उद्देशून, या दोघांना भरपूर द्रव्य म्हणजे तनखा व मानसन्मान, अधिकारपद इत्यादी सर्व देऊनही हे मात्र तुझ्या हिताचा तुला सल्ला देत नाही, तू मात्र सर्व कार्यात यांचा सल्ला घेतोस, यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट कोणती? मनातले पाप मनात दडवून तुला हा सल्ला देऊन ते तुझे काय हित साधणार? शेवटी मनुष्याला जे काही मिळवायचे असेल ते त्याच्या दैवाधीन असते, वगैरे बोलून जणू काही भीष्म द्रोणांनी पांडवांच्या विरुद्धच सल्ला देणे आवश्यक आहे, असे कर्ण सुचवित आहे. कारण काय तर हे तनखा घेत आहेत, हाच संदर्भ मागील प्रकरणातून आलेला आहे. पुनरुक्ती होऊ नये अशी इच्छा होती, पण ते अपरिहार्य असल्यामुळे ती येथे करावी लागत आहे. कर्णाने असा विकृत बदसल्ला देताच द्रोणाचार्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात निषेधही नोंदवला आहे. यावरूनही कर्णाचे स्वभावगत दोष स्पष्ट दिसू शकतात. विदुराची चपराक. द्रोणाचार्यांनी कर्णाला उद्देशून या ठिकाणी भावदोष असा शब्द वापरला आहे. तो महत्वाचा आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या उक्तीप्रमाणे कर्णाचे स्वभावगत दोषच या निमित्ताने प्रकट झाले आहेत. कर्णाची वायफळ बडबड ऐकून विदुरही स्वस्थ बसला नाहीच. भीष्म द्रोणांची कर्णकृत निंदा त्यालाही मानवली नाहीच. त्यानेही भीष्म द्रोणांची निपक्षपाती भूमिका स्वच्छ शब्दात धृतराष्ट्रासमोर बोलून दाखवलीच. या दोघांनी दिलेला सल्ला अयोग्य आहे असे जर तुला कोणी सांगत असेल तर त्यात तुझे अकल्याणच करण्याची इच्छा असावी, असेही विदुर कर्णाला उद्देशून म्हणतो. यावरून विदुरानेही
अप्रत्यक्ष कर्णाच्या हीन व अन्याय्य कृतीचा जाहीर निषेधच केलेला आहे. भीष्म द्रोणांचा कल्याणकारक मार्ग कर्णाला कल्याणप्रद वाटत नाही असे म्हणूनही विदुर थांबलेला नाही. शेवटी त्याने आपले भाषण संपविताना धृतराष्ट्राला केलेला उपदेश कर्णाच्या सर्व जीवनावर प्रकाश पाडण्यास पुरेसा आहे. दुर्योधन, कर्ण व शकुनी हे सर्व सल्लागार अधर्मयुक्त म्हणजेच न्याय अन्यायाची चाड नसलेले, धर्मभ्रष्ट, दुष्ट बुद्धीचे व बाल म्हणजे पोरकटपणा करणारे असल्यामुळे त्यांच्या मताप्रमाणे धृतराष्ट्राने वागू नये अशा परखड शब्दात विदुराचा धृतराष्ट्राला उपदेश आहे. भीष्म, द्रोण, विदुर या सर्वांचाच विचार धृतराष्ट्राला मनात असो वा नसो मान्य करावा लागला व त्याने द्रुपदाच्या नगरीतून पांडवांना बोलावून आणण्याची कामगिरी विदुराकडे सोपवली. नंतर त्याप्रमाणे पांडव आले. त्यांनी खांडवप्रस्थाचा भाग स्वीकारला आणि आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले वगैरे कथाभाग पुढे आलेला आहे. या प्रसंगातून हे लक्षात येईल की महाभारतातील विदुरासारख्या निरपेक्ष आणि निर्भीड व्यक्तीलाही कर्णाचा त्याच्या तोंडावरच निषेध करणे आवश्यक वाटते. महाभारतात कर्णाचा असा मुखभंग वेळोवेळी भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, विदुर आणि श्रीकृष्णानेही केलेलाच आहे. कर्णाचा अधिक्षेप या सर्वांनी केला आहे. तो कर्ण हा सूतपुत्र होता म्हणून नव्हे, तर तो अत्यंत दुष्ट, विकृतिप्रज्ञ, कपटबुद्धी असल्यामुळेच. प्रकरण 8 कपटबुद्धीचा उचित मुखभंग येथे समाप्त. प्रकरण 8 कपटबुद्धीचा उचित मुखभंग येथे समाप्त. कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर.